शेतकऱ्यांच्या मागणी हक्कासाठी सध्या रोहित पवार जे आहेत ते अन्नत्याग करतायत आणि आजपासून पंढरपूरमध्ये रोहित पवार जे आहेत ते अन्नत्याग करतायत. या संदर्भात अधिक बोलण्यासाठी माजी आमदार शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक आहेत. सर, काय सांगाल? आज रोहित पवार अन्नत्याग करतायत, आजपासून अन्नत्यागाचा इशारा दिलेला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज ते अन्नत्यागाची भूमिका घेतलेली आहे. खरं तर रोहित पवारांनी काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळाला पाहिजे आणि कर्जमाफीला शेतकरी हे झाले पाहिजेत म्हणून एक सरकारला इशारा दिला होता, परंतु सरकारने त्या संदर्भात कुठलीही कारवाई केली नाही. आज समृद्धी महामार्ग असून देत, शेतकऱ्यांची कर्जमाफी असू देत, कांद्याला हमी भाव असू देत किंवा खत मिळत नाही, त्याचबरोबर विजेचा भार नियम, हे सगळे प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नाच्या विरोधात जर रोहित पवार जर आंदोलन करत असतील तर त्या आंदोलनाला आमचा सगळ्यांचा पाठिंबा राहील. आणि हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे वारंवार स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे आणि या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. महेंद्र दळवी यांनी असं म्हटलंय की 15 ऑगस्ट पूर्वी भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असतात. खरे तर महेंद्र दळवी ठरवून तटकरे गोगावले साहेब पालकमंत्री होणार नाहीत. तर पालकमंत्री हा अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे आणि मुख्यमंत्री जोपर्यंत शिंदे गटाला कुठे ठेवायचं हे ठरवत नाही तोपर्यंत हा पालकमंत्री बदलू शकत नाही. त्यामुळे गोगावलेंच्या किंवा दळवींच्या महत्वाला काही अर्थ नाही. संपूर्ण देशभर गाजलेलं खरात प्रकरण आणि या खरात प्रकरणासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाते. आपण कसं? नाही, खरं तर उज्ज्वल निकम हे नामवंत वकील आहेत. देशविरोधक ज्या कारवाया होत्या त्यामध्ये ज्या कारवाया केलेल्या आहेत त्यांना सुद्धा शिक्षा देण्याचं काम निकम साहेबांनी केलेलं आहे. परंतु निकम साहेब हे आता एका पक्षाचे खासदार आहेत आणि यामध्ये सत्ताधारी पक्षाचे अनेक आरोपी होते. निकम साहेबाबद्दल शंका घेण्याचं कारण नाही, परंतु या राज्यामध्ये अनेक नामवंत वकील आहेत आणि त्यांना सरकारने नेमणूक दिली तर लोकांच्या मनामध्ये शंका राहणार नाही आणि जे खरोखर आरोपी असतील सत्तारूढ पक्षाचे जास्त आरोपी यामध्ये आहेत आणि त्यांच्यावर कारवाई होईल, त्यांना शिक्षा होईल. भविष्यात राष्ट्रवादी आणि शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आपल्याला काय? नाही, खरं तर आज भाजपच्या विरोधात जे समविचारी पक्ष आहेत त्यांनी एकत्र आलं पाहिजे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस असून देत किंवा तृणमूल काँग्रेस होते हे काँग्रेसमधूनच भाग गेले होते आणि आज त्यांच्याच पक्षाचे तुकडे काही लोक करू पाहत आहेत. त्यामुळे जर ते एकत्र आले तर निश्चितपणे भाजपच्या विरोधात लढण्यासाठी एक ताकद निर्माण होईल. पक्षाच्या हिताचं असेल तर विचार केला जाईल, काही प्रकारचे निर्णय घेतले तर त्याच्यावर आक्षेप घेतला जाईल, असं सुनेत्रा पवारांनी म्हटलं. नाही, खरं तर सुनेत्राताईंकडनं आता लोकांच्या अपेक्षा आहेत. कारण अजितदादा त्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीने निर्णय घेतले पाहिजेत. परंतु कालच्या विधान परिषदेमध्ये उद्योगपतींना किंवा राज्यसभेमध्ये उद्योगपतींना देऊन हा निर्णय होऊ शकला नाही, वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे भविष्यात त्यांनी योग्य निर्णय घेतले पाहिजेत जे अजितदादांना अपेक्षित होते. शेवटचा प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा परिषदमध्ये बांधकाम विभागामध्ये खोट्या सह्या करून वारेमाप निधी जो आहे तो लुटला गेला असं काही चित्र जे आहे सध्या निर्माण आहे. असं चित्र नाही तर सीओच्या कारवाईमध्ये स्पष्ट झालेलं आहे, परंतु सीओ अजूनही कारवाई करण्यास धजत नाही आहे. आज जिल्हा परिषदेच्या जवळजवळ फेब्रुवारीमध्ये या जी कामं झालीच नव्हती अशा कामाची बिलं अधिकाऱ्यांच्या खोट्या सही घेऊन या ठिकाणी केलेली होती आणि त्यामुळे ते CCTVमध्ये असेल आणि CCTVमध्ये आहेत आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षातले काही पदाधिकारी यामध्ये सामील आहेत आणि त्यामुळे योग्य अशी कारवाई जिल्हा परिषदेने केली पाहिजे, नाहीतर निश्चित आम्ही आंदोलन करू. तर निश्चितच जर पाहिलं तर प्रशासनाने निश्चित कारवाई जर नाही केली तर मात्र शिवसेना स्टाईलने आंदोलन करू आणि त्यांना जाब विचारू असं मत वैभव नाईक यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल रोडेकर, मराठी.